आज मी आले घोसाळ्याच्या वावरात आणि घोसाळ्याच्या वावरात येण्याचं कारण असं की मी धुणं धुत होते आणि माझ्या मिस्टरांचा फोन आला की घोसाळ्याच्या वावरातला वाल तू बंद कर. त्याच्यामुळे मी आलेले आहे वाल बंद करण्यासाठी. हा वाल मला बंद करायचा आहे. अशा पद्धतीने हा वाल मी बंद करून घेते. एका हाताने व्यवस्थित बंद होत नाहीये. ओके, हा वाल तर बंद झालेला आहे आणि 2-4 दिवस झाले दुसऱ्या शेतात काम असल्यामुळे आणि घरी आम्ही कांदे मार्केटला पाठवण्यासाठी भरत होतो, त्यामुळे इकडे यायलाच झालं नाही. तर असं आमचं घोसाळ्याचं शेत आहे. बघू शकता, इकडून पण एवढंच आहे, इकडून पण एवढंच आहे आणि मध्ये मध्ये पाऊस होता त्यावेळेस ओलं दिसत होतं आणि अचानकच आले, त्याच्यामुळे केस वगैरे विचारायचे राहिले होते. कपडे धुता धुता तिकडं आले पळत पळत आणि तो वाल बंद केला, कारण माझे मिस्टर आणि सासरे वरच्या वावरात गिन्नी गवत लावलेलं आहे, त्याला पाणी द्यायचं काम चालू आहे आणि इथं वाल बंद करायला मला पाठवलं. आणि हे आमच्या घोसाळ्याची सेटिंग अशी काहीतरी झालेली आहे, आपण बघू शकता. असं आमचं घोसाळं एवढं झालेलं आहे. अगदी 4-5 दिवसातच ते चालू होणार आहे. अशी वेल देखील पडलेले आहेत खाली, ते आम्हाला वरती बांधायची आहे. एक बांधणी आम्ही केलेली आहे, अशी ही जाळी पद्धत. या जाळीला ही जाळी आम्ही अगोदर पांगून घेतलेली आहे. ही जाळी पांगवण्यासाठी खूप कष्ट असतं आणि त्याच्यानंतर ही दोरी लावून आम्ही त्या घोसाळ्याचं वेल वरती घेतलेला आहे. पण असे खाली खाली काय राहिलेले वेल, परत इकडं बघू शकता आपण खाली दुसऱ्या फांट्या फुटलेल्या आहेत, त्या वरती अशा घ्यायच्या आहेत. अशा पद्धतीने वरती घेऊन अशा लावून द्यायच्या आहेत. अशा आपण लावणार आहोत. खूप सारं काम पेंडिंगला आहे आणि आता वाजले सकाळचे 9:30 वाजलेले आहेत आणि हा व्हिडिओ मी शूट करते. आता पावसाचं वातावरण नाही आहे, खूप ऊन पडलेलं आहे आणि अर्ध्या तासात मला पुन्हा इथे घोसाळ्याच्या वावरात यायचं आहे. बघा आपले असे कोळे कोळे शेंडे आणि शेतात आल्यावर कसं प्रसन्नच वाटतं आहे ना. आणि आम्ही काल गवत वगैरे लावलं मस्तपैकी. एक सांगते, मला आठवले, फुलांतील सुगंध दिसत नाही परंतु त्याचा वास मात्र येतो. देहातील देव दिसत नाही परंतु आपल्या हृदयात त्याचा वास मात्र असतो. आणि आपण मिळवलेलं ज्ञान दिसत नाही परंतु ते आपल्याला नेहमीच कामाला येतं. म्हणून म्हणते, फुलांतील सुगंध आणि आपण मिळवलेलं ज्ञान कधीच कुणीच चोरू शकत नाही, मग तो चोर चोरी करण्यात कितीही एक्सपर्ट असू द्या. तर आता मी चाललेले आहे घरी. घरी गेल्यावरती बी खूप काम आहे मला आणि अर्धा-1 तासात काम उरकून मला परत घोसाळ्याच्या वावरात यायचं आहे. तोपर्यंत बाय, भेटू पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. आणि हा व्हिडिओ जर आवडला, माझा शेत जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. ओके, बाय.